जनसेवामध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार, मी सुचिता पाटील, जिल्हा प्रवक्ता काँग्रेस पक्ष। इथं मुदखेड तालुक्यामध्ये यावेळचे आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण साहेब यांच्या प्रचारासाठी आम्ही इथं आलेलो आहे। आणि आता आपण बघतोय आपल्या चहूबाजूनं की बीजेपीचा जो प्रचार आहे तो इतक्या खालच्या पातळीवर उतरलेला आहे। अगदी नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये सुधीर मुनगंटीवारांनी परवा जी काही मुक्ताफळं उधळली ही पातळी सोडणारी होती। स्त्रियांच्यासाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी लाजिरवाणी अशी ही गोष्ट आहे। भावा बहिणीच्या पवित्र नात्यासंबंधी सुद्धा हे लोक इतक्या घाणेरड्या पद्धतीनं स्टेजवरून कसे बोलू शकतात याचं आम्हाला खरोखर आश्चर्य वाटतंय। राहुल गांधी यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये 5 प्रकारचे न्याय दिलेले आहेत। याच्यातला महिला न्याय याच्याबद्दल मला सांगायला आवडेल आणि याचा प्रचार आणि प्रसार आम्ही लोकांच्या मध्ये करत आहोत। प्रत्येक गरीब कुटुंबातल्या महिलांना वर्षाला 1 लाख रुपयांचे वेतन मिळेल या पद्धतीचं काम देण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आलेलं आहे। प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये महिलांना त्यांचे अधिकार काय आहेत, योजना त्यांच्यासाठी काय काय आहेत याची माहिती देण्यासाठी एक अधिकार मित्र तिथं नेमण्यात येणार आहे। या पद्धतीनं महिलांच्या बाबतीत प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचा विचार करून जाहीरनाम्यामध्ये महिला न्याय देण्याचा प्रयत्न हा करण्यात आलेला आहे। प्रत्येक शहराच्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांच्यासाठी सावित्रीबाई फुले वसतिगृहाची सुद्धा योजना आम्ही आणत आहोत। तर या पद्धतीनं सगळ्याच समाजातील घटकांना खूप चांगल्या पद्धतीनं जाहीरनाम्यामध्ये महत्वाचं स्थान दिलेलं आहे। आणि मुदखेडमध्ये आम्ही पाहतोय खूप चांगला प्रतिसाद, सगळ्या लोकांचा जो सपोर्ट आहे तो काँग्रेस पक्षाला, महाविकास आघाडीला भरभरून मिळताना दिसत आहे। आणि निश्चितपणे 2024 ची लोकसभा ही वसंतराव चव्हाण साहेब प्रचंड बहुमतानं निवडून येतील असं आम्हाला आश्वासन, असा आम्हाला विश्वास वाटत आहे। धन्यवाद। जे की म्हणल्यासारखं नांदेड जिल्हा हा अशोक चव्हाण यांना मानणारा असा एक वर्ग होता। त्याप्रमाणे अशोक चव्हाण हे भाजपामध्ये पक्ष प्रवेश केल्यामुळे जे मुदखेड तालुका आणि जे काय अर्धापूर आणि भोकर हे बाल किल्ला समजला जातो अशोकराव चव्हाणचा, त्या ठिकाणी आपण प्रचार करताना त्या ठिकाणी नागरिकांची काय भावना काय? तुम्हाला खरं सांगते, खरं तर मला अशोक चव्हाण साहेबांचं नाव न घेताच आपल्याशी बोलायचं होतं। आजपर्यंत आम्ही भाजप या पक्षाला केवळ वॉशिंग मशीन ची उपमा देत आलेलो आहे। परंतु मला आता म्हणावं असं वाटतंय की भाजप हा पक्ष आमच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांच्यासाठी हा एक बेस्ट कंट्रोल कंपनी म्हणून यानं स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलेलं आहे। आमच्या या पेस्ट कंट्रोल कंपनीनं, या बीजेपीनं आमच्या घरातले सगळे झुरळ उंदीर हे आमच्यातून बाहेर पळवून लावलेले आहेत आणि आता आमची घरं ही स्वच्छ झालेली आहेत। इथला जे उपद्रवी होते, जे पक्षाशी निष्ठावंत नव्हते, ज्यांनी पक्षाला आपल्याला काय दिलं याच्याबद्दल विचार केलेला नाही, त्यांच्याबद्दल मला नाही वाटत की जनता त्यांचा विचार करेल। शेवटी काय आहे, कृतज्ञतेची भावना ही प्रत्येकामध्ये असली पाहिजे। ज्यांना 2 हातांनी भरभरून मिळालं त्यांच्यामध्येच ती भावना नसेल। जे पास्ट आहे ते सोडून द्यायचं, जे गेले ते गेले। आज जे आहेत काँग्रेसचा प्रत्येक सच्चा कार्यकर्ता आजही काँग्रेस बरोबर आहे। आणि महाविकास आघाडीनं लोकशाहीची निवडणूक ही देश पातळीवरती राजकारण बदलणारी निवडणूक असते, पंतप्रधान पदाचा चेहरा बदलणारी निवडणूक असते। आणि या योग्य म्हणूयात आपण निर्णयासाठी म्हणून महाविकास आघाडीचं गठबंधन झालेलं आहे, एकत्र आलेले आहेत आणि या योग्य कारणासाठी सगळे मिळून जीवतोड मेहनत करत आहेत आणि तेवढीच साथ आम्हाला समाजाकडून सुद्धा लाभत आहे। त्याचप्रमाणे जो की मराठा समाजाचा जे आरक्षणाचा मुद्दा झुलत असताना काही ठिकाणी मुदखेड तालुक्यामध्येच काही पक्षांना विरोध होत आहे, मराठा समाजाकडून रोष निर्माण होत आहे। त्याच पद्धतीनं जो काँग्रेस प्रचार करत आहे पक्षातले काही कार्यकर्ते, त्या ठिकाणी काही रिस्पॉन्स भेटत आहे का मराठा समाजाचा? खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारलेला आहे। ऍक्च्युली आमचे जे 5 न्याय दिले त्यामध्ये संविधानिक न्याय असा सुद्धा एक न्याय आहे। राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा जातीवार प्रत्येकाची मोजणी होईल, संपत्तीची मोजणी होईल आणि त्या आधारावर जे आर्थिक दृष्ट्या मागास असलेले समूह आहेत
जन लोक आहेत तर त्या सगळ्यांना कशा पद्धतीनं योग्य पद्धतीनं न्याय देता येईल, म्हणजे खऱ्या अर्थानं मराठा आरक्षण असेल किंवा इतर कोणत्याही समाजाचं आरक्षण असेल, जो जो पीडित आहे, ज्याला ज्याला या सगळ्या अधिकारांपासून वंचित राहावं लागत आहे, त्या प्रत्येकाला न्याय मिळण्याची गॅरंटी ही राहुल गांधींनी दिलेली आहे. हे सगळेच प्रश्न अगदी सहज सोपे असताना सुद्धा, बीजेपीनं पूर्ण बहुमत असताना सुद्धा हे मुद्दाम भिजत ठेवले आणि या सगळ्याचा साक्षीदार हा महाराष्ट्र आहे. जरांगे पाटलांनी ज्या पोटतिडकीनं हे कार्यक्रम चालवला, त्यांना कशा पद्धतीनं या लोकांनी आजचं उद्या करत जी फसवणूक केली ती प्रत्येक सामान्य माणूस जाणतो की किती शक्य होतं, किती सहज सोपं होतं. कारण केंद्रातही त्यांचं सरकार होतं, महाराष्ट्रातही होतं. त्यांनी द्यायचंच म्हटलं असतं तर ही गोष्ट अजिबात अवघड नव्हती, परंतु त्यांनी फक्त वेळ काढला आणि आज आमच्यावर ही घडी आणली. तर मराठा समाज निश्चितपणानं या सगळ्याचा अर्थ समजून आहे आणि यांना काय दाखवायचं ते सगळं निवडणुकीमधून निश्चितपणे मराठा समुदाय दाखवून देईल. आज ते बोलत जरी नसले तरी ही सगळे आमचे बांधव हे आमच्या सोबतच आहेत, याची आम्हाला खात्री आहे. अजून आपण पहिल्यांदा सांगितले की स्तरीवर खालच्या पातळीवर सांगत होते, आपण चुनाव आयोगाला काय निवेदन देणार काय असतं? कशा संदर्भात? स्तरीवर ऍक्च्युली नांदेडमध्ये नांदेड महिला विभागाच्या ज्या अध्यक्ष आहेत आपल्या डॉक्टर रेखाताई चव्हाण यांच्या बरोबर एक समिती जाऊन आम्ही तिथल्या SP साहेबांना निवेदन दिलेलं आहे. खरं बोलायचं तर काय आहे सर, हे सगळे अशिक्षित अडाणी लोक आहेत. ह्यांना ते काय वागतात, काय बोलतात, सकाळी एक बोलतात, दुपारी एक वागतात, संध्याकाळी वेगळंच काहीतरी बोलतात. 10 वर्षात यांनी आम्हाला मूर्ख समजून जितकं वेड्यात काढायचं. अहो, ज्यांनी आपली आई सोडली नाही, देव धर्म सोडले नाहीत, या लोकांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा करताच येत नाही. यांच्या बरोबर जर वागायचं असेल तर ह्यांना एकच सजा आहे, ती म्हणजे मतपेटीमधून आपल्याला आता संपूर्ण सत्ता बदल घडवून आणणे. ही एकच गोष्ट आहे जी आपण छातीठोकपणे करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद. मी संदीप कुमार देशमुख, निर्भय बनो सदस्य नांदेड. गेली 10 वर्ष देशात राज्यात भाजपचं सरकार आहे. लोकांनी त्यांना एका विशिष्ट बहुमताने त्यांना निवडून दिलं होतं, परंतु त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण निष्फळ ठरलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सामान्य अपेक्षा काय होत्या तर महागाई असेल, पेट्रोल डिझेलच्या किमती असतील, शेतीमालाला भाव मिळावा ही लोकांची, शेतकऱ्यांची अपेक्षा होती. त्याचबरोबर देशातील बेरोजगारांना एक चांगला रोजगार मिळेल ही एक अपेक्षा होती. मोदी सरकारने पहिल्या 100 दिवसात देशात काळा पैसा आणतो म्हणून असं आश्वासन दिलं होतं, परंतु देशात त्यांनी तर काही काळा पैसा तर आणलाच नाही. परंतु एक कायदा करून त्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड्सच्या अंतर्गत स्विस बँकेमध्ये देशातील जवळपास अनेक कंपन्यांकडून किंवा ज्या काही त्यांना ज्यांच्याकडून त्यांना टेंडर्स मिळाली होती त्या कंपन्यांकडून त्यांनी एक प्रकारे बॉन्ड्स खरेदी करून SBIलाच काळा पैशाचे केंद्र करण्याचं त्याने एक षडयंत्र रचलं होतं. ते सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एकतर भाजपच्या अकाउंट्स लॉक करायला पाहिजे होते. दुर्दैवाने त्यांनी काँग्रेस पक्षाचे अकाउंट लॉक केलेले आहेत आणि काँग्रेस पक्षाची देशातली जी आता जी लोकांची जी काही अपेक्षा आहे की यांना निवडून द्यावं, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचे अकाउंट लॉक करून काँग्रेस पक्षाने निवडणूक सुद्धा लढू नये अशी एक त्यांच्याकडून एक षडयंत्र रचलं जातं. परंतु लोकांचीच एक अपेक्षा आहे की आता देशामध्ये हे सरकार बदललं पाहिजे आणि काँग्रेस पक्षाचं सरकार आलं पाहिजे. इव्हन इफ काँग्रेस पक्षासोबत जे कोणी दुसरे सहकारी पक्ष असतील, त्या राज्यातील पक्ष असतील, त्यांच्या मागे आज लोक प्रचंड प्रमाणात मागे सपोर्ट करताना दिसत आहेत. ज्याप्रमाणे अशोक चव्हाण या ठिकाणी घराणेशाही जे की आजपर्यंत या ठिकाणी सत्ता भोगलेली आहेत, तर आपण युवक म्हणून आजपर्यंत या नांदेड जिल्ह्याला काय उद्योगधंदे म्हणून अशोक चव्हाणनी काय या ठिकाणी उपलब्ध करून दिले युवकासाठी? नांदेडमध्ये निजामशाहीची एक मिल होती. दुर्दैवाने ती मिल 90-95च्या दशकामध्ये बंद पडलेली आहे. त्यामुळे हजारो गिरणी कामगार असतील, त्या मिलमधले रोजगार असतील, त्यांना साधे आज घर नाही, त्यांना नोकरी नाही किंवा त्यांचे पेन्शन सारखे सुद्धा अनेक प्रश्न सुद्धा त्या भागामध्ये त्या मिल मधल्या कामगारांचे आहेत. नवीन उद्योग तर MIDC मध्ये कुठलेही नाही. लातूर सारख्या ठिकाणी एखादी बोगीचा कारखाना सुरू होतो, परंतु नांदेड सारख्या ठिकाणी एक साधा कारखाना इव्हन सगळ्या MIDC कुशनूरमध्ये काही थोड्या जर उद्योग पाहिले तर दुसरीकडे कुठेही उद्योग नाहीये. आता राहिला अशोकरावांचा प्रश्न. त्यांना 50 वर्ष जवळपास म्हणजे त्यांच्या वडिलांपासून काँग्रेस पक्षाने सर्व काही दिलेलं आहे. 2 वेळेस त्यांना अशोकरावांना दस्तूरखुद्द मुख्यमंत्री केलेला आहे.
1987 पासून ते काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. 87 मध्ये ते खासदार म्हणून निवडले गेले होते. त्यानंतर जवळपास ते 2024 पर्यंत पक्षाने त्यांना खासदार, आमदार, विविध खात्याची मंत्री, त्याच्यानंतर 2 वेळेस मुख्यमंत्री केले. या 37-38 वर्षात त्यांनी भरभरून काँग्रेस पक्षाने त्यांना दिलं. आज ते त्यांना सोडून गेलेले आहेत. आज ते भाजपात आलेले आहेत. भाजपात आल्यानंतर लोकांनी त्यांच्यावर कसा विश्वास ठेवावा की ते भाजपाला उद्या सोडून जाऊ शकतात. त्याच्यामुळे या आजच्या निवडणुकीमध्ये लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीयेत. कितीही त्यांनी प्रयत्न केला तरी जिथे जिथे ते फिरतील किंवा चिखलीकर साहेब फिरतील तिथे तिथे 100, 200, 500 लोकांची मतांची लीड कमीच होईल भाजपची. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे जे काही उमेदवार असतात, महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत वसंतराव चव्हाण, हे प्रचंड मतांनी विजयी होणार आहेत. धन्यवाद.